गर्भवतीला उपचार नाकारले तसंच कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी पुणे महापालिकेची दीनानाथ रुग्णालयाला नोटीस, 24 तासात अहवाल देण्याचे आदेश। पुण्यातील दीनानाथ रुग्णालयाविरोधात तीव्र जनभावना, विविध राजकीय पक्षांकडून निषेध, काँग्रेसकडून रुग्णालय फलकाला काळं तर शिवसेनेचं तिरडी आंदोलन। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल, घटनेच्या चौकशीसाठी समितीची घोषणा। प्रफुल्ल पटेल दाऊदचे हस्तक, संजय राऊतांची पटेलांवर सडकून टीका, वक्फ सुधारणा विधेयकावरून संजय राऊत प्रफुल्ल पटेल भिडले। प्रशांत कोरटकरचा कळंबा कारागृहातला मुक्काम वाढला, कोरटकरच्या जामिनावर 7 एप्रिलला सुनावणी, शिवरायांच्या अवमानाप्रकरणी कोरटकर अटकेत। सांगलीतील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये मनसेचं आंदोलन, मराठीच्या मुद्द्यावर परप्रांतीय अधिकाऱ्याला धरलं धारेवर। नांदेडमध्ये मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला, अपघातात 7 जणांचा मृत्यू तर सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर। भिवंडीत वादळी वाऱ्यानं नागरिकांची त्रेधा, वाऱ्यामुळे सर्वत्र धुळीचं प्रदूषण, वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या उन्मळून पडल्या। आणि जुन्नरच्या पिंपरी पेंढार परिसरात अवकाळी पावसाचा तडाखा, गारपिटीमुळे गहू, कांदा, द्राक्ष पिकासह शेतमालाचं मोठं नुकसान, पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त।